नगरपालिका नगरपंचायतींचं पहिल्या टप्प्याचं मतदान एक प्रकारे पार पडलेलं आहे। पण आजचा मतदानाचा दिवस नेमका कशामुळे गाजला? तर तो टक्केवारीमुळे, मतदानाच्या टक्केवारीमुळे गाजला का? तसं अजिबात झालं नाही। तर तो गाजला वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोंधळामुळे आणि राड्यामुळे। राज्यातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यातनं राड्याच्या बातम्या समोर आल्या आहेत। रायगडमध्ये सगळ्यात मोठं घमासान पाहायला मिळालं। इथे आधीच महायुतीतल्या सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये सातत्यानं वाद पाहायला मिळतो आणि आजही महाडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला। विकास गोगावलेंचे समर्थक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुशांत जामरेंचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली। या सुशांत जामरेंच्या वाहनांची तोडफोड झाली। सुशांत जामरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणीसाठी आले होते, तेव्हा गोंधळ झाला। आणि या सगळ्या राड्याबद्दल, गोंधळाबद्दल स्वतः सुनील तटकरे आणि भरत गोगावले दोनही नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेंमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं, म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांना माझी विनंती वदा सुद्धा आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी, म्हणजे हिस्टरी शीटर असतील त्यांची यापूर्वीची सुद्धा हिस्टरी समजून घेत त्याच्याबद्दलची सुद्धा पुढील कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी, अशीच माझी या निमित्ताने विनंती आहे। माझा या प्रकरणाशी दुरान्वय संबंध नाही, रायगडची जनता त्या ठिकाणी पाहते आहे। म्हणूनच स्वतः कृत्य करायचं आणि दुसऱ्याच्या वरती त्या पद्धतीचे गलिच्छ आरोप करायचे हा धंदा आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी नेहमीच केलेला आहे। यापेक्षा मला अधिक काही सांगायचं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।